छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसाचा दर्जा मिळाल्याचं ऐकलं, पण याचा नेमका अर्थ काय? तर शिवरायांचे महाराष्ट्रातले 11 आणि तमिळनाडूमधल्या 1 अशा 12 किल्ल्यांना युनेस्कोने आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू म्हणून रेकग्निशन दिलंय। यात रेकग्निशन मिळालेल्या वास्तू या फक्त देशासाठीच नाही तर जगासाठी महत्त्वाच्या मानल्या जातात। अशा वास्तूंच्या दुरुस्तीसाठी जतनासाठी युनेस्को रूल्स आणि गाईडलाईन्स जाहीर करतं आणि 1972च्या वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शननुसार भारताला ते स्ट्रिक्टली फॉलो करावेच लागतात। त्यामुळे आता या किल्ल्यांवर बेकायदा बांधकाम, किल्ल्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान किंवा गैरव्यवस्थापनाला आळा बसेल। या गाईडलाईन्स नीट पाळल्या जात आहेत की नाही याबद्दल स्वतः युनेस्को ही जातीनं लक्ष देतं। आता या सर्व गोष्टी झाल्यानंतरच्या पण युनेस्को कडून याच 12 किल्ल्यांना का दर्जा मिळाला आणि ते मिळण्याची प्रोसेस कशी होती, त्यात काय अडचणी आल्या, हे एका रील मध्ये तर सांगणं शक्य नाहीये। म्हणूनच याचा डिटेल व्हिडिओ तुम्ही बायो मधल्या लिंकवर क्लिक करून बोल भिडूच्या YouTube चॅनलवर बघू शकता।